जॉबच्या जॉब हबमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी एक इतकी जबरदस्त संधी घेऊन आलोय ना, की जी फक्त पगारापुरती मर्यादित नाहीये. खरं तर ही एक संधी आहे बदल घडवण्याची. चला बघूया काय आहे हे सगळं प्रकरण. तुम्हालाही कधीतरी असं वाटतं का की आपली नोकरी म्हणजे फक्त महिन्याच्या शेवटी येणारा पगार नसावा, तर त्या कामातून आपल्याला एक वेगळंच समाधान मिळालं पाहिजे? जर तुमचं उत्तर हो असेल ना, तर मग पुढची काही मिनिटं अगदी लक्ष देऊन ऐका, कारण ही संधी थेट तुमच्यासाठीच आहे. चला सगळ्यात आधी पटापट महत्त्वाचे मुद्दे बघून घेऊया. तर पद आहे लेखापाल म्हणजेच अकाउंटंट. पगार मिळणार आहे 20,000 ते 25,000 रुपये दरमहा. आणि नोकरीचं ठिकाण आहे आपल्या वाशिम. हो, आणि एक पूर्णवेळ नोकरी आहे. चला आता बघूया यात अजून काय काय खास आहे. आणि आता येतो या संधीचा सगळ्यात इंटरेस्टिंग भाग. ही नोकरी देणारी संस्था कोण आहे माहितीये का? स्मार्ट शेतकरी कृषी प्रक्रिया सहकारी संस्था. आणि याची सगळ्यात मोठी खासियत म्हणजे ही संस्था पूर्णपणे महिलांनी उभी केली आहे आणि त्या स्वतःच चालवतात. जरा विचार करा, अशा एका प्रेरणादायी वातावरणात काम करण्याची संधी मिळतेय. चला आता थेट कामावर बोलूया. म्हणजे या पदावर तुमची जबाबदारी नेमकी काय असेल, तुमचा रोजचा दिवस कसा असेल, बघूया जरा सविस्तरपणे. तुमच्या रोजच्या कामात काय असणार आहे, तर बघा, रोजच्या अकाउंटिंगच्या नोंदी व्यवस्थित ठेवणं, कॅश आणि बँकेचे व्यवहार सांभाळणं, यासाठी तुम्हाला टॅली किंवा तसंच एखादं सॉफ्टवेअर छानपैकी वापरता यायला हवं. आणि हो, दर महिन्याला बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंट, ज्याला आपण BRS म्हणतो, ते तयार करणं ही सुद्धा एक महत्त्वाची जबाबदारी असेल. आता रोजच्या कामासोबतच काही मोठ्या जबाबदाऱ्याही आहेत. तुम्हाला संस्थेसाठी फायनान्शियल रिपोर्ट्स आणि बजेट तयार करायचं आहे. सहकारी कायद्याचे जे काही नियम आहेत ते पाळले जात आहेत की नाही हे बघणं, आणि इन्कम टॅक्स, GST सारखी कामं सांभाळणं, हे सगळं तुमच्यावर अवलंबून असेल. थोडक्यात सांगायचं तर तुम्ही संस्थेच्या आर्थिक आरोग्याचे डॉक्टर असणार आहात. ओके, आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाकडे. या भूमिकेसाठी परफेक्ट उमेदवार कोण असेल? चला बघूया की तुमच्याकडे कोणती पात्रता, अनुभव आणि कौशल्य असायला हवेत. शिक्षणाबद्दल बोलायचं झालं तर BCom किंवा अकाउंटिंगमधला डिप्लोमा हवा, किंवा याच्यासारखीच दुसरी कोणती पदवी असेल तरीही तुम्ही अर्ज करू शकता. आता अनुभवाच्या बाबतीत एक खूप चांगली बातमी आहे. जर तुम्हाला FPO, NGO किंवा शेती संबंधित कंपन्यांमध्ये 0 ते 3 वर्षांचा अनुभव असेल तर खूपच उत्तम. पण जर तुम्ही फ्रेशर असाल, नुकतंच शिक्षण पूर्ण झालं असेल, तरी अजिबात काळजी करू नका. तुम्ही सुद्धा नक्की अर्ज करा, कारण तुमच्यासाठीही संस्थेचे दरवाजे उघडे आहेत. बरं, तुमच्याकडे कोणती स्किल्स हवीत? पहिलं म्हणजे अकाउंटिंग आणि डॉक्युमेंटेशनमध्ये तुम्ही एकदम परफेक्ट असायला हवा. दुसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं, मराठी भाषा उत्तम येणं अनिवार्य आहे. त्यासोबतच हिंदी आणि इंग्रजी वाचता आणि लिहिता आलं पाहिजे. आणि हो, पगार पगार पुन्हा एकदा लक्षात घ्या. दरमहा 20,000 ते 25,000 रुपये. विशेषतः वाशिमसारख्या ठिकाणी ही एक खूप चांगली संधी आहे, नाही का? चला आता आपण आलो आहोत शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की हीच ती संधी आहे ज्याची तुम्ही इतके दिवस वाट बघत होता, तर मग अर्ज कसा करायचा ते आता नीट समजून घेऊया. 1 तारीख तुमच्या कॅलेंडरमध्ये किंवा मोबाईलमध्ये आत्ताच मार्क करून ठेवा. 12 फेब्रुवारी 2026 ही आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख. ही संधी हातातून जाऊ देऊ नका. वेळेच्या आत अर्ज नक्की करा. अर्ज करण्यासाठी किंवा अधिक माहितीसाठी हा नंबर तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून घ्या. नंबर आहे 8668736273. मी पुन्हा एकदा सांगते, 8668736273. चला मी तुम्हाला सगळी प्रक्रिया एकदम सोपी करून सांगतो. स्टेप 1, सगळ्यात आधी हा नंबर 8668736273 तुमच्या फोनमध्ये सेव्ह करा. स्टेप 2, या नंबरवर कॉल करून अधिक माहिती मिळवा. आणि स्टेप 3, 12 फेब्रुवारी 2026च्या आत तुमचा अर्ज दाखल करा. बस, इतकं सोपं आहे. शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, ही फक्त हिशोब मांडणारी अकाउंटंटची नोकरी नाहीये. ही संधी आहे स्मार्ट शेतकरी अभियानाचा एक महत्त्वाचा भाग होण्याची. ही संधी आहे महिला सक्षमीकरणाला हातभार लावण्याची आणि आपल्या शेती क्षेत्रात एक सकारात्मक बदल घडवण्याची. तर मग तुम्ही तयार आहात का या मोठ्या बदलाचा एक हिस्सा बनायला? वाशिमच्या शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी आपलं योगदान द्यायला?
जॉबच्या जॉब हब पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर ज्यांना नोकरीची गरज आहे त्यांच्यासोबत नक्की शेअर करा. आणि हो, जॉबच्या जॉब हबला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या वेळी एका नवीन संधीसोबत.